महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। आज मी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाच्या बाहेर आलेलो आहोत महिला दिनाचं हक्काचं गिफ्ट मागण्यासाठी। पण हे गिफ्ट ना इथे मागून काहीच फायदा नाही, त्यामुळे हा व्हिडिओ लवकरात लवकर डीसीपी एसीपी जे काही पोलीसचे वरिष्ठ असतील सर्वांपर्यंत पोहोचवा। का माहिती का? कारण सध्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये ना खूप क्राईम घडतायत, पण या बातम्या ना फक्त गोदी मीडियापर्यंतच पोहोचताय। आणि असं सूत्रांनी माहिती दिली आहे की गोदी मीडियाचा आणि या पोलीस स्थानकाचा काहीतरी संबंध आहे। मग ही गोष्ट डीसीपींपर्यंत पोहोचली पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की सांगा। आम्हाला तर खूप जण बोलतात की तुम्ही का नाही दाखवत वरिष्ठांच्या बाईट, आरोपी मिळतात तर तुम्हाला का नाही माहिती पडत? पण काय होतंय माहितीये का, आम्ही खूप वेळेला यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला पण सांगा ना कोणी आरोपी पकडला तर। ते बोलतात अचानकच त्या लोकांना माहिती पडतं, ते अचानकच येतात। आता एक गोष्ट समजत नाही, एखादा आरोपी जर पकडून आणलाय किंवा काही आणलेला आहे तर तो गुपित ठेवलेला असतो, मग या गोदी मीडियाला अचानकपणे कशी माहिती मिळते? तर सूत्र तर असं पण सांगतायत की काहीतरी रेट जो आहे तो फिक्स झालेला आहे। मग असं काही आहे का? डीसीपी साहेब याची कृपा करून तुम्ही दखल घ्या। कारण जर एखाद्या शहरामध्ये गोदी मीडिया वाढत चालली आणि त्याचा जर काही कनेक्शन असेल ना इथे, तर मग खूप गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी गोष्ट आहे बरं काही। तुम्हाला काय वाटतं बदलापूरकरांनो? आम्हाला नक्की सांगा। काही क्राईम अचानकपणे घडतायत आणि काही क्राईम तर असे सांगितले जातात की ते पुस्तकातून वाचून सांगितले जात आहे, म्हणजे ते क्राईम घडले पण आहे की नाही? मग याच्यामध्ये बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाचं पण नाव खराब होतंय की नाही? डीसीपी साहेब या गोष्टीकडे लक्ष द्या आणि कृपा करून कारभार हा चांगला ठेवा, जेणेकरून सर्वांना बोलवलं गेलं पाहिजे। फक्त 2-3च गोदी मीडिया इथे दिसतात। खोटं वाटत असेल ना तर तुम्ही पण चौकशी करा। फक्त 2-3च मीडिया दिसतात इथे, मग असं का? बाकीच्यांना का नाही? बाकीच्यांना का नाही माहिती पडत? आम्ही तर काही खड्डे वगैरे पण दाखवत नाही की हा तुमचा खड्डा आहे ना आम्ही दाखवला म्हणून असं करता, असं काही आहे का? तसं काही असेल तर तुम्ही तसं सांगून द्या। पण मग आम्हाला नाही वाटत, आज महिला दिन आहे ना म्हणून म्हटलं की ही गोष्ट तुमच्या कानावर टाकली पाहिजे। आणि आमच्या कानावर तर खूप काही गोष्टी आल्यात की इथे आल्यावरती भलता विषय सोडून दुसऱ्यावरच काहीतरी सांगितलं जातं। तर बदलापूरकरांना तुमच्यासोबत पण असं काही होतं का बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाच्या इथे आल्यावरती? आता पत्रकार म्हणून आपण हा आवाज नाही उठवणार तर मग कोण उठवेल बरं? तुम्ही सांगा आम्हाला नक्की।